नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपण नेहमी कांदा आणि बटाट्याची भजी बघतो, तर आज कोथिंबीरीच्या जुडीची भजी बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। कोथिंबीरची भजी बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊयात। ती कोथिंबीर घेतलेली आहे हिरवीगार, अशा जुड्या करून घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या। ज्या पद्धतीने आपण मिरची भजी करतो त्या पद्धतीनेच आपण हे करणार आहोत कोथिंबीरची भजी। या वाटीच्या साहाय्याने 1 वाटी एवढे बेसन पीठ घेतलं आहे। सोडा, मीठ, ओवा, तिखट, चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। सोडा टाकून घ्यायचे। लाल तिखट घातलं, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। ओवा टाकून घ्यायचा, असं हातावर घ्यायचा, विरघळूनच टाकायचं जेणेकरून ओव्याचा वास छान लागतो। सगळे सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे पहिल्या हाताने। पाणी घालूयात लागेल तसं थोडं थोडं करून। भजी करण्यासाठी बेसन पीठ तयार आहे, तुम्ही बघू शकता। इथे कढईत तेल चांगलं तापलेलं आहे। इथे कोथिंबीरची एक जुडी घेतलेली आहे। जे बेसन पीठ तयार केलेले आहे त्या बेसन पिठात पूर्ण घोळवून घ्यायची आहे जुडी, जेणेकरून हे पीठ पूर्ण कोथिंबीरला लागलं पाहिजे। आणि ते गरम तेलात हळूहळू सोडून द्यायचं। टू लो फ्लेमवर दोन्ही साईडने कोथिंबीरची भजी छान तळून घ्यायची, कुरकुरीत, आणि त्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। कोथिंबीरची भजी दोन्ही साईडने ब्राऊन कलर येईपर्यंत तळून झालेली आहे। ती एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। अगदी साध्या सोप्या पद्धतीत कोथिंबीरची भजी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।